नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मास्त्र ही आपण सिरीज चालू केली होती PYQ विषयी आणि तुमचा जो प्रतिसाद होता, तुमचं जे प्रेम होतं ते अफाट होतं. त्या प्रेमाच्या खातीर मी एक पुढचा जो भाग आहे, म्हणजे भरपूर मुलांची कमेंट्स वाचले मी. त्यांनी सांगितलं की सर पुढचा भाग कधी येईल. तर बघा, पुढचा भाग लवकरच घेऊन आलो. ब्रह्मास्त्र सिरीज एक थोडंसं ब्रीफ डिटेल सांगतो की ही आपली जी कंबाईन आहे ग्रुप बी याविषयी पूर्वला जे प्रश्न आलेले आहेत त्यांचं आपण इन डिटेल एक्सप्लेनेशन किंवा आपण असं म्हणू शकतो की नॉलेज बेस कोणते सुटतात, लॉजिक बेस कोणते सुटतात आणि ट्रिक्स बेस कोणते सुटतात. तर आपण लॉजिक कसं डेव्हलप करता येईल ह्या दृष्टिकोनातून ही सिरीज घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तर चालू करूया आपण. तत्पूर्वी आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक बॅच चालू होणार आहे. राज्यशास्त्र आणि इतिहास कुठून? पुणे इथून चालू होणार आहे. सागर सर घेणार आहेत. कधीपासून? तर 11 ऑगस्ट 2025 सोमवार. ठीक आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या बॅचचा लाभ घ्यावा. इन डिटेल तुम्हाला सर्व शिकवलं जाईल. चल पुढे वळूया आपल्या ब्रह्मास्त्र सिरीजकडे. मित्रांनो, आपण जो भाग 1 होता त्यामध्ये 19 प्रश्न सॉल्व केले होते. ठीक आहे, आता तिथून पुढे ज्यांनी नाही बघितले असेल त्यांनी याच्या अगोदरचा भाग बघा. मी त्याच्यामध्ये काही कीवर्ड्स सांगितलेले आहेत, म्हणजे जर तो भाग जर तुम्ही बघितला तर हा भाग तुम्हाला बघायला इझी जाईल, म्हणजे सोपं जाईल आणि लवकर समजेल. ठीक आहे, चला. तर ग्रुप बी 2024चा क्वेश्चन पेपर प्रीचा बघा. आपण एक मेथड ठरवली होती. कोणती? बघा, आपण एक मेथड ज्याला मी फॉर्म्युला म्हणतो होतो. कोणता फॉर्म्युला? KLT, म्हणजे नॉलेज, लॉजिक आणि ट्रिक्स. सर्वात अगोदर आपण कोणत्याही प्रश्नाला नॉलेज अप्लाय करू. त्यानंतर जर नॉलेज नाही लागत आहे तर आपण लॉजिक यूज करणार, आणि त्या प्रश्नामध्ये जर आपलं लॉजिकही लागत नाही त्यानंतर ट्रिक. अशा पद्धतीने हा सिक्वेन्स आपण सॉल्व करणार आहोत प्रश्नांचा. चला पुढे बघूया. बघा, इथं काय दिलं आहे, प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल त्यानंतर, कारण मी कधीही नेहमी सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचताना तुमचं अर्ध काम तिथं होतं आहे. चला, तर हा प्रश्न बघा, सेट ए आहे. हां बघा, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती, बघा हा आपला कीवर्ड आहे. कोणती वस्ती? नागरी वस्ती. आपल्याला नागरी वस्तीविषयी प्रश्न आलेला आहे. नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. शहर. अकॉर्डिंग टू इंडियन सेन्सस विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर नोन ॲज अर्बन सेटलमेंट. अर्बन, ठीक आहे, शहरी. तर हा आपला कीवर्ड आहे नागरी वस्ती. आता मला सांगा, महानगरपालिका, नगरपालिका असणे, जसं की पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, जिथं जिथं महानगरपालिका आहे, नागरी वस्ती म्हणू शकतो आपण त्यांना? हो म्हणू शकतो. म्हणजे ए स्टेटमेंट तुमचं करेक्ट आहे. बरोबर. दुसरं, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. बघा, मुंबई, पुणे, नागपूर, इतर ठिकाणी जिथं इथं महानगरपालिका आहे 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे का? नाही. नक्कीच आहे. चला, हे स्टेटमेंटही तुमचं करेक्ट आहे. म्हणजे अ आणि ब कुठे आहे हे मला शोधायचं आहे. इथे आहे, इथे नाही आहे, म्हणजे हा पर्याय माझा कटला. झाला, एलिमिनेट झाला. एक पर्याय एलिमिनेट झाला. पुढं, 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे आहेत. नाही माहीत मला नाही माहीत. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त आहे. 400 पेक्षा जास्त म्हणजे 400च्या कमी असू शकत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. मग ती किती असू शकते? बरोबर. आता 50% लोकसंख्या, आता हा जो थोडासा कन्फ्युजिंग किंवा एक ट्रॅप करणारी गोष्ट आहे. बघा, रिव्हर्स इंजिनिअरिंग कशाला म्हणतात ना, हे तुम्हाला सांगतो. आता ह्या स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे? 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे आहेत. बरोबर. इथं 50% लोक, याचा इनडायरेक्ट अर्थ काय होतो माहिती आहे का? जर बिगर शेतीवर 50% आहे म्हणजे 50% शेतीवर आहेत. मग मला एक सांगा, मुंबईमध्ये
पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये ज्या शहरी भागामध्ये 50% लोक शेतीवर अवलंबून आहेत का? बिलकुलच नाही. म्हणजे हा पर्याय तुमचा एलिमिनेट व्हायला पाहिजे. हां, आता पुढचं स्टेटमेंट. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त. महाराष्ट्राची जी घनता आहे ती किती आहे? 365. हां, 365. इथं 400 पेक्षा जास्त. आता मला सांगा, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, जिथं जिथं महानगरपालिका आहे, जर इथं असं म्हणतोय 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, तर साहजिकच आहे 400 पेक्षा जास्त घनता असायलाच पाहिजे. आता घनता म्हणजे काय हा तुमचा अभ्यासाचा भाग. ठीक आहे. तर हे तीनही स्टेटमेंट अ, ब, ड करेक्ट आहेत. अ, ब, ड कुठे आहे? इथे. आलं लक्षात? म्हणजेच रिव्हर्स इंजिनिअरिंग हा जर पर्याय आपल्याला समजला की बाबा असं नसू शकते, मग तिथं हा एलिमेंट होऊन जातो. बघा, मी खूप हळू शिकवतोय कारण की हे मला तुम्हाला व्यवस्थित समजवायचं आहे म्हणून. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. बघा, मी तुम्हाला कीवर्ड्स शिकवलेले आहेत. हां, कीवर्ड्स कसे असतात ते एक्स्ट्रीम कीवर्ड आता तुम्हाला सांगतो. बघा, खालीलपैकी कोणते विधान बघा खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांच्या खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? काय म्हणतोय तो? विधान. म्हणजे इथं काय आलं? इज. आता हे लॉजिक नाही. हे लॉजिक नाही, ही ट्रिक आहे. पण आपण काय करणार? आपण सर्वात पहिले लॉजिकने जाणार, नंतर ट्रिकला येणार. ठीक आहे. आपण तरी हे चेक करून ठेवलं की हां हे जुळतंय, म्हणजे एक स्टेटमेंट असायला पाहिजे. आता जर मी हे बघितलं की औद्योगिक कामगारांविषयी बोललं जातं, हे भारतातील सर्व कामगारांविषयी बोललं जातं का? नाही. सर्व कामगारांना लागू होते, पॉसिबलच नाही. औद्योगिक कामगार आहेत, काही गव्हर्नमेंटचे आहेत, काही जे आपण फेरीवाले असतात ते पण कामगार आहेत. सर्व कामगारांसाठी विषय कोणता आहे? औद्योगिक कामगारांचा आहे. सर्व कामगारांचा आहे का? नाही. हा स्टेटमेंट तुमचा एलिमेंट झाला. म्हणजे तुमचं काय काय झालं? तुमचा पर्याय 4 आणि पर्याय 1 कट झाला, एलिमिनेट झाला. आले आता तुम्ही 50-50वर. आता तुम्हाला काय क आणि ड हे दोनच चेक करायचे, तुम्हाला ब चेक करायची गरजच नाही. ही असते एलिमिनेशनची पॉवर. बघा, क आणि ड हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीच बदलत नाही. पॉसिबल आहे का? कधीही बदलत नाही. एक्स्ट्रीम कीवर्ड हा एक्स्ट्रीम आहे. एक्स्ट्रीम कीवर्ड म्हणतात त्याला. एक्स्ट्रीम कीवर्ड सत्य नसतात मॅक्सिमम टाईम. ठीक आहे. मॅक्सिमम टाईम एक्स्ट्रीम कीवर्ड सत्य नसतात. आता हे काय झालं? हे तुमचं लॉजिक झालं. हे नॉलेज आहे का? नाही. ह्या प्रश्नाविषयी मला हे नाही माहीत, पण मला हे माहीत आहे की एक्स्ट्रीम कीवर्ड सत्य नसतात. मग हे मी पर्याय एलिमिनेट करतो. क हा गेला, राहिला काय? एकमेव ड. हे तुमचं उत्तर. आता हे तुमचं उत्तर झालं, नक्की आलं. चला ठरवू, हे उत्तर आहे. तुम्ही एलिमिनेट केलं, सर्व केलं, तुमचं लॉजिक तुम्ही वापरलं, बरोबर. पण आयोग म्हणून मी पण आयोग आहे. मी पण तुम्हाला 40 सेकंडमध्ये बेवकूफ बनवण्याची माझ्यामध्ये पण ताकद आहे. मी काय करणार? ड टाकून दिलं मी 3 नंबरला. बघा हा पर्याय, हा किती नंबरला आहे? 3 नंबरला. हे किती आहे? हे 4 नंबरला इथं. मग 40 सेकंडमध्ये मी काय म्हणतो? ड बरोबर आहे. हे एलिमेंट केलं, हे म्हणलं ड. आलो मी इथं. चुकला. आयोग असेच क्वेश्चन सेट करतात, असेच पर्याय सेट करते, आणि याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. असं आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये फसायचं नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे कळालं असेल की माझं म्हणणं काय आहे. असे ट्रॅप खूप आहेत. समजा जर एखादा प्रश्न असा येतोय की अबकडे आणि इकडे तिकडे ऑप्शन्स आहेत, हेही व्यवस्थित बघायचं आहे आणि हेही व्यवस्थित बघायचं आहे. आयोग फक्त नॉलेज टेस्ट नाही करत आहे. आयोग तुमचा टेम्परामेंट, तुम्ही त्या पर्टिक्युलर 40 सेकंडमध्ये
प्रश्न वाचून, लॉजिकल बेसवर सॉल्व करून, नॉलेज बेसवर सॉल्व करून, ट्रिक बेसवर सॉल्व करून पर्याय योग्य गोल करत आहात का नाही ते पण बघते. ठीक आहे, अधिकारी घडवायचे. चला, आय होप हे क्लिअर असेल. चला पुढचा प्रश्न बघू. आता ह्या प्रश्नामध्ये ॲक्च्युली हा नॉलेज बेस्ड प्रश्न आहे. ठीक आहे, आणि PYQ पण आहे. सो खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. गुणात्मक पत नियंत्रण आणि हे साधन नाही म्हणतोय म्हणजे त्याला काय पाहिजे, त्याला पाहिजे संख्यात्मक. ह्या प्रश्नाची गरज आहे संख्यात्मक. मग ऑड मॅन आउट शोधायचंय. ऑड मॅन आउट म्हणजे काय बघा, उपभोग कर्जाचे नियंत्रण, कर्ज तारण सीमांचे नियमन आणि आदेशांमार्फत नियंत्रण. आता ह्या सर्व गोष्टी कशा आहेत, ह्या डायरेक्शन देतात. पैशाची जी संख्या आहे त्याला कंट्रोल नाही करत. पैशाची संख्या काय कंट्रोल करतं बघा, हा पर्याय 4. नॉलेज बेस आहे. ठीक आहे, नॉलेज बेस आहे, व्यवस्थित सोडवा. आणि ज्या ज्या मुलाने हा नाही वाचला नाही ना तो 1 नंबर करून येतो. गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन, अरे मग हे आहे, मग चला करा. असं होतंय, खूप लोकांचं झालंय. आणि ज्यांचं झालंय ना ते कमेंटमध्ये मला सांगा की सर इथं आम्ही चुकलो. बघा, स्वतःची चूक एक्सेप्ट करणं याला खूप हिंमत लागते. आणि एक्सेप्ट करायला शिका, कारण चुकांमधून माणूस शिकतो. ठीक आहे, चला, आय होप हे समजलं असेल. पुढचं बघा, हा क्वेश्चन 23 काय दिलंय, खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे. भारतीय, आता हा कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आलाय, भारत. मागच्या लेक्चरमध्ये मी शिकवले की संदर्भ कोणता आहे, काय आहे. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी मागचा व्हिडिओ जाऊन चेक करून घ्या की कॉन्टेक्स्ट, संदर्भ काय असतो. ठीक आहे, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली आहे. संदर्भ कोणता आहे, भारतीय. भारतच्या बेसवर विचारला गेला आहे. म्हणजे अपेक्षित आहे का, अनपेक्षित आहे. तुमच्याकडून हे पाठ असणं अनपेक्षित आहे. कारण कारण आपण कंबाईन ग्रुप बी देतोय, बरोबर. एक्झाम कोणती देतो ते बघा. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. आता यामध्ये थोडासा एक व्यवस्थित सांगतो मी बघा. इथं काय सांगतोय, केंद्र शासन. हां, केंद्र शासन पुरस्कृत म्हणजे त्यांच्याद्वारे चालवले जाते. आणि इथं काय दिलंय, PM म्हणजे हो, PM म्हणजे प्राईम मिनिस्टर. ऑलरेडी त्याने स्टेटमेंटमध्ये सांगून दिलंय की बाबा हे आम्ही बोलतोय, तुम्हाला फक्त हे पिक करायचंय. हा कीवर्ड पिक केला, केंद्र शासनच करणार ना. हां, जर इथं CM दिलं असतं मग हे स्टेटमेंट चुकीचं राहिलं असतं. पण हे PM दिलंय. आलं लक्षात. हे असे कीवर्ड्स लक्षात ठेवा. अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व करा. दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि हो, अजून तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत तुम्ही कन्फर्म नाही तोपर्यंत ह्या स्टेटमेंटकडे जायचं नाही. जोपर्यंत तुम्ही कन्फर्म नाही वरच्या स्टेटमेंटविषयी की हे दोघं चुकीचे आहे, तोपर्यंत ह्या स्टेटमेंटला जायचं नाही, कधीच नाही. मी पॉलिटीविषयी बोलत नाही. पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट एवढा ट्रिकी आहे, याला व्यवस्थित एक्सप्लेन करावा लागतो आणि समजून घ्यावा लागतो. याच्यामध्ये ट्रिक्स नाही चालत, याच्यामध्ये लॉजिक चालतंय. ठीक आहे, आता ट्रिक्स आणि लॉजिक काय आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. पुढच्या क्वेश्चनमध्ये, आता ह्या क्वेश्चनमध्ये पुन्हा एक गोष्ट, मला यामधलं काहीच माहीत नाही. मला ह्या प्रश्नामध्ये काहीच माहीत नाही, तरी मी ह्या प्रश्नाला कसा बरोबर आणू. तर विद्यार्थी मित्रांनो, आयोग तुमच्यासाठी गोष्टी टाकून देते, फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण तिथं किती प्रेझेंट आहोत मेंटली, फिजिकली, हे असे प्रश्न टॅकल करण्यासाठी. ठीक आहे, चला टॅकल करूया. बघा,
जर मी प्रश्न आपण जर बघितला, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक, काय म्हणतोय तो? हा प्रश्न काय म्हणतोय की 3 प्रमुख घटक आहे. कोणते? प्रमुख हे घटक प्रमुख आहेत. हे घटक प्रमुख आहेत. मी पुन्हा पुन्हा त्या शब्दावरती का जोर देतोय तुम्ही आता व्यवस्थित एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. बघा, 4ही ठिकाणी त्यांनी जन्मदर दिलाय, बरोबर. आता जर मी असं बघितलं 4ही ठिकाणी जन्मदर दिलाय, तर मित्रांनो एक सांगा मला, हा जन्मदर आहे, ठीक आहे, याच्या स्ट्रेट अपोजिट काय येईल? मृत्यूदर येईल. म्हणजे हा एक प्रमुख घटक झाला आणि हा एक प्रमुख घटक झाला. 2 प्रमुख घटक तर मला मिळाले, बरोबर. चला या आता प्रश्नावर येऊ. बघा, जन्मदर मला मिळाला आणि मला मृत्यूदर मिळाला. बघा, हे 2 घटक मला मिळाले. हा एक इथं आहे आणि हा एक इथं आहे. हे 2 पर्याय माझे एलिमिनेट झाले. 2 पर्याय मी एलिमिनेट केले. कारण बघा, इथं काय दिलंय? माता मृत्यूदर. इथं काय दिलंय? माता मृत्यूदर. मृत्यूदराच्या अंतर्गत माता मृत्यूदर येईल. म्हणजे असं होईल. बघा, इथं आलं मृत्यूदर, इथं आलं माता मृत्यूदर, ठीक आहे. मग इथं पुढचा पॉईंट, मृत्यूदराविषयी पुढचा पॉईंट, मृत्यूदराविषयी पुढचा पॉईंट, असं येईल. पण हे प्रमुख आहे तर हे पण प्रमुख आहे यापुढे. आता इथं काय? अर्भक मृत्यूदर. म्हणजे हा काय आला? हा मृत्यूदराच्या अंतर्गतच आला. म्हणजे हा पर्याय पण एलिमिनेट झाला. बघा, हा पर्याय सुद्धा एलिमिनेट झाला. समजलं का मित्रांनो कसा क्वेश्चन टॅकल करायचा? तर तुम्ही प्रेझेंट असले तर बाय डिफॉल्ट तुम्हाला दिला आहे आयोगाने, आणि आयोग असंच रचतात गोष्टी. तुम्हाला फक्त तिथं प्रेझेंट राहणं गरजेचं आहे मेंटली. हे तुमचं उत्तर राहिलं. मला हे माहीत आहे की प्रमुख ह्या 2 गोष्टी होत्या आणि तिसरं प्रमुख स्थलांतर, ठीक आहे. असेच प्रश्न टॅकल करत राहा. असे भरपूर प्रश्न आहेत जे आपण हळूहळू बघा, हा नॉलेज बेस आहे, हा इझिली सुटायला पाहिजे, ठीक आहे. हा पण नॉलेज बेस आहे, हा PYQच आहे. हा बघा, याच्यातनं एलिमिनेशन कसं होतं आहे? एलिमिनेशन ह्या प्रश्नामधून 27 नंबरचा प्रश्न आहे, बरोबर. टिंबटिंबमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली, ठीक आहे. मला एक चांगलं माहीत आहे, संकल्पना ज्यावेळेस मांडली जाते, ठीक आहे, तर ते समिती राहील का? विशेष नाही. कारण तो अहवाल 3 ठिकाणी अहवाल म्हणतोय, 3 ठिकाणी अहवाल म्हणतोय. हा 4था अहवाल, हे समितीचा अहवाल आला. आणि विषय काय आहे? मानवी गरिबी. एक समिती ठरवणार का? एक समिती देणार का? नाही. आता इथं मी तुम्हाला काय सांगितलं होतं? सिमिलर ऑप्शन, कन्फ्युजन देन आन्सर. हा एक पार्ट आपला भाग 1 मध्ये मी व्यवस्थित शिकवलेला आहे. आता इथं सिमिलर ऑप्शन काय आहेत? हा एक सिमिलर ऑप्शन आहे आणि हा एक सिमिलर ऑप्शन आहे. उत्तर काय असायला पाहिजे? तुमच्या डोक्यात पहिले टाकण्यात येईल की 1997 आहे का? हा काय झाला तुमच्यासाठी? हा झाला तुमच्यासाठी व्हायरस. आणि आन्सर कुठे आहे तुमचं? आन्सर हे राहिलं 3 नंबरला. अशी प्रोसेस आहे. तुम्हाला पहिले डोक्यात व्हायरस टाकला जाईल, अरे 97 आहे का 2010 आहे, 97 आहे का 2010 आहे, आपण कन्फ्यूज होतो. अशा प्रश्नांपासून व्यवस्थित आपल्याला टॅकल करायचं आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, इथं मी एक गोष्ट सुरुवातीलाच लिहून ठेवतो. आपण काय फॉर्म्युला ठेवला होता? KLT, बरोबर. नॉलेज, लॉजिक, ट्रिक्स, हा आपण फॉर्म्युला ठेवला होता. बघा, खालील कोणती विधाने विचारात घ्या, ठीक आहे. काय म्हणतो तो की
हा प्रश्नाचं काय म्हणणं आहे बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. मी काय तुम्हाला सांगितलं होतं की हा शब्द नेहमी चुकीचा असतो, बरोबर. एक्स्ट्रीम कीवर्ड म्हटलं होतं मी तुम्हाला, ठीक आहे. हा एक्स्ट्रीम कीवर्ड बोललो होतो. मग तुम्ही काय करणार, कट करणार. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. मी तुम्हाला काय बोललोय की निगेटिव्ह स्टेटमेंट हे इनकरेक्ट असते. पण मी हे कधी बोललोय, ज्या टायमाला तुम्ही लॉजिक वापरणार. आणि मी काय सांगितलंय, सर्वात पहिले तुम्ही काय वापरणार, तुम्ही वापरणार नॉलेज. सर्वात पहिले आपल्याला नॉलेज वापरायचं, मग लॉजिक, मग ट्रिक्स. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते, बरोबर आहे, साहजिक आहे. स्थूल ग्रॉस आहे, तिच्यात सर्वच गोष्टी येतील. पण निव्वळमध्ये तुमचा घसारा मायनस होईल, इतर गोष्टी मायनस होतात. मग ह्याच्यापेक्षा हे तर कमीच असणार आहे ना. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. आता जर इथं समावेश आहे तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. साहजिकच आहे, एकमेकांवरती डिपेंडंट स्टेटमेंट आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये जर घसारा आहे तर साहजिकच आहे त्याची अमाऊंट मोठी असेल, आणि नेटमध्ये घसारा नाही तर त्याची अमाऊंट कमी असेल. म्हणजेच GDP हा GNP पेक्षा मोठा असतो, विषयच नाही. हे नॉलेज आहे, हा नॉलेजवर सुटतोय. आणि मी हे म्हटलंय की नॉलेज नंतर लॉजिक येते आणि त्यानंतर ट्रिक्स येते. हा सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवा. कारण तुम्हाला सांगू का, आयोगाचे आतापर्यंतचे जो हे आहे क्वेश्चन पेपर आहे ते अशाच पद्धतीने सुटतात. 1 बाय 1 क्वेश्चन सोडवत गेलं ना, आपल्याला नेहमी लक्षात येते की हा प्रश्न कशा पद्धतीने सुटायला पाहिजे, हा प्रश्न कसा टॅकल करायला पाहिजे, ह्या प्रश्नाची रिक्वायरमेंट काय आहे. ठीक आहे, बघा, स्लोली शिका. कारण जेवढा आपण व्यवस्थित चावून खाऊ ना, तेवढं आपल्या बुद्धीला लागणार, तेवढं आपल्याला समजणार की नेमकं सरांचा हेतू काय सांगायचा, प्रश्न कसा टॅकल केला जातो. बघा इथं बघा, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, भरड धान्य श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आहे, बरोबर. चला, किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढविण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. मला नाही माहीत, मला दोन्ही स्टेटमेंट नाही माहीत. राष्ट्रीय पशुधन मिशन करिता रुपये 1,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. मित्रांनो, ज्या वेळेस एखादी गोष्ट योजना आहेत, काही आहेत, तर ह्या योजना जेवढ्या आहेत ना, ह्या सर्व हिंदीमध्ये आल्या आहेत. ऑलमोस्ट बघून घ्या, आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी. ठीक आहे, बघा, भरड धान्य म्हटलंय, श्री अन्न म्हटलंय आणि किसान क्रेडिट सुविधा म्हटलंय. बघा इकडं बघा काय म्हटलंय, मिलेट्स हॅव बीन ॲड्रेस विदिन द नेम ऑफ श्री अन्न. बघितलं, ट्रान्सलेशन इंग्लिश टू मराठी. श्री अन्न आहे जसंच आहे. पुढचं, हा सर्व घटक किसान क्रेडिट कार्ड फॅसिलिटी. बघितलं, आहे तसंच. आता इथं फार्मर टाकायला पाहिजे होतं ना, किसान फार्मर टाकायला पाहिजे होतं, पण योजनेचं नाव आहे ते योजनेचं नाव आहे. ॲज इट इज वरनं खाली येईल किंवा खालनं वर जाईल. सेम श्री अन्न म्हटलंय त्याला, त्या पर्टिक्युलर गोष्टीला श्री अन्न म्हटलंय. ठीक आहे, मग आपल्याला जर अशा गोष्टी दिसत आहेत की बाबा ॲज इट इज कॉपी पेस्ट झालंय वरनं खाली, करेक्ट असते. कारण आयोग ॲज इट इज कॉपी करतंय. ठीक आहे, आणि चुकवू नये म्हणून मुलांचे ऑब्जेक्शन नाही यायला पाहिजे की बाबा तिथं श्री अन्न दिलंय असं आहे, तिथं किसान दिलंय, तुम्ही फार्मर टाकले. किसान क्रेडिट कार्ड योजना आहे ती, आलं लक्षात. बघा इथं काय दिलंय, नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन हॅज बीन अलोकेटेड रुपीज 1,000 करोड. ॲक्च्युली इथं प्रॉब्लेम आहे, अमाऊंटमध्ये प्रॉब्लेम आहे. परंतु
मी तुम्हाला एलिमिनेशन सांगतोय. एलिमिनेशन काय आहे, मला एक माहीत आहे की अ आणि ब करेक्ट आहे, म्हणून हा एलिमिनेट करतोय मी आणि हा एलिमिनेट करतोय. आता 50-50 मध्ये आलो मी आता 50-50 आलो. आणि हे ट्रान्सलेशन बघा, हे पण ट्रान्सलेशन तिथं आहे, ते ट्रान्सलेशन ॲज इट इज बस असंच यायला पाहिजे होतं. जर हे दोन असे घेतलेत ना, हे दोन असे घेतलेत, तर मग हे का नाही, हे पण घ्यायला पाहिजे होतं, पण ते घेतलं नाही. अ आणि ब तुमचं उत्तर आहे. हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. ठीक आहे, समजून घ्या. मराठी टू इंग्लिश काय केलं जातंय, किंवा इंग्लिश टू मराठी काय केलं जातंय, योजना आहे त्याच नावाने वरच्या खाली येतील. बघा, मी तुम्हाला एक्स्ट्रीम कीवर्ड सांगितलेत, त्याचाच एक एक्झाम्पल बघा. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले, बघा इथं काय दिलंय, परवानगी. आता परवानगी असलेले म्हणजे परवानगी कोणाची राहणार, एक तर गव्हर्नमेंटची राहणार किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्याची राहतील, बरोबर. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पार पाडण्याचे अधिकृत व्यासपीठ नाही. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, सेम ऑडमॅन आउट करायचं आहे. ऑडमॅन आउट जर 3 एकसारखे एका बाजूला करायचे, जो एक आहे तो दुसऱ्या बाजूला करायचा. आता काय, एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, याला परवानगी आहे का, हो आहे, कारण तो मान्यता प्राप्त आहे, त्याच्या शब्दातच दिले. दुसरा, भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत, बघा अधिकृत म्हणजे यांना मान्यता आहे, हो आहे, म्हणजे हा पण कटला. फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, कोणतेही थोडी चालणार आहे, तुम्हाला मान्यता घ्यावी लागेल ना, मान्यता घ्यावी लागेल, एक तर सरकारकडनं किंवा RBI कडनं, ठीक आहे, किंवा NPCL कडनं. परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत, बघा इथं पण परमिशन घेतलेली आहे, म्हणजे हे पण एलिमेंट झालं. तुमचं उत्तर काय आलं, उत्तर हे 3. हा आला तुमचा एक्स्ट्रीम कीवर्ड, कोणतेही. बघा मित्रांनो, लॉजिकला तुम्ही जेवढ्या साध्या पद्धतीने ठेवणार ना, तेवढा तुमचा फायदा होईल. आणि हे असेच प्रश्न आहेत जिथे आपण चुकतो. आता ट्रिक्स काय सांगते मी तुम्हाला सांगतो. ट्रिक्स असं सांगते की जे लॉंगेस्ट आहे ते उत्तर. पण ट्रिक्स कधी, पहिले तुमचं नॉलेज, मग लॉजिक, शेवटी ट्रिक. आता जर मी तुम्हाला डायरेक्ट म्हटलं की ही ट्रिकने सॉल्व्ह करा, तुमचं चुकलं. पण लॉजिक आहे ना, आपण शोधलंय ना लॉजिक त्यामध्ये ऑलरेडी दिलंय. ही प्रोसेस नेहमी लक्षात ठेवा, KLT मेथड, कारण ह्या मेथडने तुम्ही भरपूर प्रश्न बरोबर आणू शकतात. बघा हा प्रश्न आहे, खूप इझी प्रश्न आहे. बघा प्रश्न 31वा, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट, हा आपला कीवर्ड, मुख्य उद्दिष्ट. आता मुख्य उद्दिष्ट किती असतील, 1. मग बघा हे 2 पर्याय तर कटले माझे जागेवरच. मी आलो 50-50 मध्ये. कशामुळं, ह्या एका कीवर्डमुळे. मला मुख्य उद्दिष्ट विचारलंय, उद्दिष्टे नाही विचारलंय. उद्दिष्टे म्हणजे एकापेक्षा जास्त. उद्दिष्ट, मुख्य उद्दिष्ट, जसं आपण म्हणतो मुख्यमंत्री साहेब किती, एकच. कॅप्टन किती टीमचा, एकच. का 4 कॅप्टन असतात टीममध्ये, नाही ना, म्हणून मुख्य उद्दिष्ट विचारलं. मुख्य उद्दिष्ट किती, 1. आता ब आणि क याच्यामध्ये फाईट आहे. आता बघा काय, तर सहकारी विपणन संस्था, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. चलो ठीक आहे, देखते. स्वस्त दरात कृषी उत्पादने विकणे, संबंधच येत नाही. एखादी संस्था विकते थोडी, प्रोत्साहन देते. हा तुमचा पर्याय करेक्ट आहे. क, बघितलं, ज्या टायमाला तुम्ही प्रेझेंट राहतात 100%. मी हे पुन्हा रिपीट का करतो, कारण तुमच्या डोक्यामध्ये फिट व्हायला पाहिजे.
की मी किती प्रेझेंट राहतो. टेस्ट सिरीज तुम्ही लावतात, तुम्ही त्या टेस्ट सिरीजमध्ये जाऊन बसतात, बरोबर. भरपूर पोरं असं करतात ना की शेवटच्या बेंचवर जाऊन बसतात. अरे पण मला सांग, जर एक्झाममध्ये तुझा पहिलाच बेंच आला, थोडासा का ना हो, 1% का ना हो, नर्वस फील होतो ना माणसाला. म्हणून काय करायचं, टेस्ट सिरीज आपण कशासाठी लावतो, आपलं नॉलेज इन्हॅन्स होते, आपला जो डेअरिंग आहे, तिथलं जे वातावरण आहे ते आपल्याला फील करायला होतं. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं ना, पहिल्या बाकावर जाऊन बसायचं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसा. पहिला बाग, शेवटचा बाग, मधला, लेफ्ट साईडचा, राईट साईडचा. प्रत्येक टेस्टला तुमची पोझिशन चेंज करा, कारण तुम्हाला तो एक्सपिरियन्स येईल. खूप मायनर गोष्ट आहे पण फायद्याची आहे, ठीक आहे. लॉजिक फक्त हेच नाही, आणि आयोग तुमच्याकडनं फक्त नॉलेज एक्सपेक्ट नाही करत, ह्या सर्व गोष्टी एक्सपेक्ट करते. ठीक आहे, हा नॉलेज बेस आहे. हा पण नॉलेज बेसच आहे. बघा, पॉलिटीचा प्रश्न आहे, इझी, म्हणजे PYQच आहे, कलम 112. बघा, हा 35 नंबरचा प्रश्न आहे. याला 50-50 वरती कसं आणायचं आता ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी. लक्ष देऊ नये का, बघा. हां, व्यवस्थित शांत डोक्याने व्यवस्थित बघा. आणि हो, तुमच्याकडनं एक एक्सपेक्ट आहे की आयोगाचा क्वेश्चन पेपर घेऊन बसा. आयोगाचा एकदम फुल फ्लेज जो असतो ना आयोगाचा, जसं आपल्याला आयोगाचा येतो तसे झेरॉक्स काढून त्याचा आयोगाचा क्वेश्चन पेपर ठेवा समोर. आणि जे मी सांगतोय ते पेनाने लिहून घ्या त्याच्या बाजूला, म्हणजे नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करणार त्यावेळेस ते पटकन होऊन जाईल. ठीक आहे, चला. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. चला, काय म्हणते इथं की इथं म्हटलं आहे विधान सत्य आहे, म्हणजे आपली ट्रिक बघा. आपण काय करतो, इज म्हणतो, ही आपली ट्रिक आहे. हे लॉजिक नाही, हा ट्रिक. बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. चला, नाही माहीत, मला नाही माहीत, बट सेम ॲज इट इज कॉपी केला जसाच तसा. कसा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. चला, एकामध्ये म्हणतोय समाविष्ट असते, दुसऱ्यामध्ये म्हणतोय समाविष्ट नसते. मग दोन्ही एक सोबत असतील का, नाही, म्हणजे हा पर्याय कटला. पण दोनपैकी एक असेल तर हा पर्याय हा कटला. आले तुम्ही 50-50 वर. बघा काय म्हणतोय, एका ठिकाणी म्हणतोय नसते आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतोय तेच. एका ठिकाणी एक बाब आहे आणि ती सेकंड स्टेटमेंट असं म्हणतोय की नसते. जसं तुम्ही मॅथ रिझनिंगच्या याच्यामध्ये कोण खरं बोललं कोण खोटं बोललं तसं काही आहे, बरोबर. दोघी गोष्टी सोबत नसतील, मग दोन्ही सोबत नाही, दोनपैकी एक आहे. ठीक आहे, पर्याय 3 आणि 4 आपला एलिमिनेट झाला. आता जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर बघा काय म्हणतोय ते, देशांतर्गत म्हणजे देशाच्या अंतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. मग साहजिकच आहे ना, देशाबाहेरचं तो बोललं जातं इथं, ते थोडी समाविष्ट करणार देशांतर्गतमध्ये, नाही. म्हणजे उत्तर काय राहील तुमचं, पहिलंच. व्यवस्थित प्रश्न वाचा, व्यवस्थित प्रश्न वाचला ना तुमची उत्तर बरोबर येतील. म्हणून तुम्हाला सांगतो, लॉजिक इज मॅजिक. ब्रह्मास्त्र ही जी बॅच आपण चालू केली आहे, ही जी सिरीज आपण चालू केली आहे, ही त्याच लोकांसाठी आहे. भरपूर नवीन विद्यार्थी आहेत, इवन जुने विद्यार्थी आहेत, त्यांना नाही माहीत. हेतू हा आहे की जसं आमचे शिक्षक म्हणायचे की नॉलेज वाटायचं बाळा, नॉलेज वाटल्यानं वाढते. म्हणून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचत आहेत ना, तुम्ही इतरांपर्यंतही पोचवा. हा व्हिडिओ अजून शेअर करा आणि कोणाकोणाचे हे क्वेश्चन चुकलेत मागच्या कंबाईनमध्ये ते प्लीज कमेंट करा, म्हणजे मला समजेल. आणि तुमच्या कमेंट, लाईक्स आणि शेअरने एक एनर्जी येते मला पुढचा भाग घेऊन येण्यासाठी. म्हणून कमेंट्स करत राहा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. बघा, क्वेश्चन नंबर 36. ठीक आहे, बघा
प्रश्नात काय दिलं आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतो प्रश्न व्यवस्थित वाचायचा. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी, ठीक आहे, अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण, काय म्हणताय, भूगर्भातील म्हणजे जमिनीच्या आतमधले पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे. बरोबर. आता बघा तुमचे कीवर्ड्स कसं काम करते पुन्हा सांगतो. इथं काय म्हटलंय की विच ऑफ द फॉलोइंग स्पेस रिसर्च एजन्सीज हॅव जॉईंटली लॉन्च्ड इंटरनॅशनल सॅटेलाइट मिशन SWOT टू सर्वे अर्थ वॉटर. बरोबर. आता मला सांगा इस्रोचा जो O आहे काय, ऑर्गनायझेशन. इस्रो ऑर्गनायझेशन आहे, एजन्सी नाही. हा पर्याय कटला. इस्रो एक ऑर्गनायझेशन आहे, एजन्सी नाही. ठीक आहे. चला दुसरा. आता इथं काय म्हटलंय, भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण. ठीक आहे. मला एक सांगा, ज्यांना माहीत आहे जॅक्सा ही जपानची आहे, ठीक आहे, जपानचं भूक्षेत्र किती आहे? 4 ते 5 आयलंड आहेत. 4 आयलंड आहेत. ठीक आहे. होकाकू, होन्शू, होकायडो असे आहेत. खरंच ते इंटरेस्ट दाखवतील का? नक्कीच नाही. बघा हे डीप ॲनालिसिस आहे. हे डीप, हा प्रश्न थोडा डीप आहे, जाणून बुजून घेतोय मी तुमच्यासोबत, कारण तुम्हाला थोडंसं डीप अजून जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितले तर तुम्हाला अजून डीप जाता येईल. ठीक आहे. चला जॅक्सा एलिमिनेट. कारण तुम्हाला तुमची जी जमीन आहे त्याच्या आतमध्ये पाण्याचं सर्वेक्षण करायचं आहे. बरोबर. दुसऱ्या देशाचं करता येणार नाही. तुमचा देश आणि ज्याच्याबरोबर तुम्ही करार करतात तो देश. बरोबर. आता ESA युरोपियन स्पेस एजन्सी 20 ते 22 देश आहे याच्यामध्ये. सर्वच देश होकार देतील का नासा बरोबर काम करायला? पॉसिबलच नाही. एक देश पाहिजे. 2 देशांमध्ये करार होतो. 2 देशाच्या एजन्सीज आहेत. साहजिकच आहे, ज्या एजन्सीज आहेत त्या सरकारला जबाबदार राहतात. मग ते सरकार ठरवते की आपल्याला काय करायचं आहे. कारण हे का करायचं आहे, भूगर्भातील पाण्याचं सर्वेक्षण का करायचं आहे? कारण समोर आपली जी जनता आहे त्यांना पाणी द्यायचं आहे, शेतीचं सर्व गोष्टी इव्हॅल्युएट करतात. मग 2 सरकार ही काम करणार ना. CNES फ्रान्सची आहे आणि नासा तुम्हाला माहीत आहे USA. दिस इज युअर आन्सर. डीप ॲनालिसिस आहे, व्यवस्थित बघा. तुमचा 4 पैकी 2 जरी एलिमिनेट करता आले ना, 2 जरी एलिमिनेट करता आले तरी भरपूर आहे. 1 जरी काढला तरी चालेल. 1 जरी बाजूला काढायचा. ठीक आहे. बघा अन्न कचरा निर्देशांक प्रश्न क्रमांक 37 अन्न कचरा निर्देशांक 2024 यांनी प्रस्तुत केलेला आहे. म्हणजेच काय म्हणतात ते फूड वेस्ट इंडेक्स्ड फूड वेस्ट. ठीक आहे. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम. ठीक आहे. परिषद तर करणार नाही, संबंधच नाही, विषय मिटला. संयुक्त राष्ट्रसंघ कृषी कार्यक्रम. आता तुम्हाला माहीत आहे संयुक्त राष्ट्रसंघ आणि संयुक्त राष्ट्रसंघ ह्या 2 पैकी एक उत्तर राहील. हा कटला, हा कटला. आता घ्या 50-50 म्हणतो मी आले. वरती काय म्हणतोय, अन्न कचरा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ कृषी कार्यक्रम. कृषी आणि फूड, कचरा, हा कचरा, कृषी आणि कचरा याचा काही संबंध आहे का? नाही. पण कचरा आणि पर्यावरण याचा संबंध आहे की नाही? नक्कीच आहे, नक्कीच आहे. दिस इज युअर आन्सर. अभ्यास करा डीप. बघा हे ॲनालिसिस असं नाही की फक्त क्वेश्चन पेपर पाहिले, याच्या मागं अभ्यास पण आहे. जोपर्यंत तुमचा अभ्यास ॲव्हरेज आहे, जे आपण म्हणतो ना एक ॲव्हरेजच्या वर जात नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी लवकर कळणार नाही. ठीक आहे. बेसिक ॲनालिसिस, डीप ॲनालिसिस ह्या सर्व गोष्टी पेपरमध्ये आहेत. ठीक आहे. क्वेश्चन क्रमांक 40 बघा. ह्या प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट बघा काय तर. खालीलपैकी कोणत्या राज्याने
कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी, कशासाठी? दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केली आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी. आता दारिद्र्य आपण कोणाचं निर्मूलन करू? तिथल्या व्यक्तींचं, बरोबर. मग ह्या चारही पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? नो डाऊट आसाम. नो डाऊट आसाम. हे बघा मित्रांनो, हे असे कीवर्ड ज्यावेळेस येतात ना, तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की याच्या बिहाइंड काय चालू आहे, याच्या मागं काय चालू आहे, यांचा अर्थ काय. व्यक्तींचं दारिद्र्य दूर करायचं आहे, ठीक आहे. मग तिथं साहजिकच आहे, रिसोर्सेस कमी आहेत, स्कॅरसिटी आहे, म्हणजे त्यांची उपलब्धता कमी आहे, पण लोकसंख्या जास्त आहे म्हणून दारिद्र्य वाढते. कुठे लोकसंख्या जास्त? आसाम. बेसिक. आवडला असेल तर लाईक करा, कारण असे भरपूर क्वेश्चन आहेत. मी आज कंप्लीटच करतोय भाग 2. ट्रॅप तुम्हाला सांगण्यात येईल, ट्रॅपही सांगतोय. बघा, प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या, प्रश्न क्रमांक 42, पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? ठीक आहे, करंटचा प्रश्न आहे. आता माझा लॉजिक लागतंय का? मला माहीतच पाहिजे, दिस इज नॉलेज बेस, मला माहीतच पाहिजे. परंतु एक मला माहीत आहे की मी नॉलेज लावत नाही आहे, मी लॉजिक माझं लागत नाही आहे, आणि मला मग ट्रिकवर जावं लागेल. आता ज्या टायमाला तुम्ही हे नाव बघता बघा, जॉन फॉसे, थोडंसं वेगळं नाव वाटत नाही आहे? मग साहजिकच आहे, जसं हे वेगळं नाव असेल तसं यांच्या साहित्यकृतीचंही वेगळं नाव असायलाच पाहिजे. बघा, रॉड्स स्क्वॉड्स म्हणजे रेड अँड ब्लॅक. आणि ही ट्रिक आहे बरं, ही 100% असणार असं नाही. बट ज्या वेळेस आपल्याला फॅक्ट बेस्ड क्वेश्चन येतो, फॅक्ट आणि तो मल्टीलायनर असतो, त्या टायमाला तुम्हाला मिनिमम रिजेक्शनलाच जायला पाहिजे. मिनिमम रिजेक्शन करा. ही ट्रिक आहे. तर ॲज युज्युअल तुमचं अ ब क किंवा अ क ह्या दोनपैकी एक उत्तर असायला पाहिजे. आणि जर मी सॉल्व करणार तर मी अ ब कलाच जाणार, कारण आयोगाला काय अपेक्षित आहे याच्याकडेच जाईल मी. कारण त्यांना हे अपेक्षित नाही की तुम्ही सर्व पाठ ठेवा, त्यांना हे अपेक्षित आहे आम्ही देतोय ना, हो म्हणायचं, नाही म्हणायचं. आणि बघा, जर हे चुकतंय, स्टेटमेंट बेस जर असते ना, स्टेटमेंट बेस, तर गोष्ट वेगळी. आता स्टेटमेंटचं काय आहे ना, हे पुढं सांगतोय मी तुम्हाला, स्टेटमेंट बेस काय आहे. बघा, अपेक्षित आहे का तुम्हाला? हा प्रश्न बघा, प्रश्न 44. काय? पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे योग्य जोडलेली आहेत? बरोबर. ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर, होळकर स्टेडियम इंदोर, एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर. मला सांगा, 4 वेगवेगळ्या सिटीज, 4 त्या सिटीजमधले ते मैदान, आणि 4हींची नावं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे? नाही, आयोग तुमच्याकडनं अपेक्षितच करत नाही आहे की तुम्ही 4ही पाठ ठेवा. आणि त्यांनी अजून थोडंसं समोर जाऊन काय केलं आहे की योग्य जोडी आहे का नाही ते बघा. म्हणजेच तुम्हाला काय सांगितलं आहे? अनपेक्षित आहे, जास्त लोड घेऊ नको बाळा, अ ब कडं कर आणि समोर निघ. आता यामध्ये काय आहे माहिती आहे का, पोरांचं गफलत काय होतं, जे पोरं जास्त डोकं लावतात ना, ते असा विचार करतात की अ ब कडं जनरली 4 नंबरवर येते, जनरली इथं येते, मग त्यांनी 1 नंबरवर टाकून आपल्याला फसवलं तर नाही. पण मला सांगा, हा प्रश्न स्टेटमेंट बेस आहे का फॅक्ट बेस आहे? तर फॅक्ट बेस आहे. हा प्रश्न फॅक्ट बेस आहे ना, हा स्टेटमेंट बेस नाहीच आहे. स्टेटमेंट बेस असलं आणि 1 नंबरला असलं तर मग फसवण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्हाला
आयोग ट्रॅप करू शकते की हां हे असं आहे ते तसं आहे. समजलं? हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आणि स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन ओळखायला शिका. बघा प्रश्न 45. ठीक आहे. थोडासा हा प्रश्न तुम्हाला अजून झूम करतोय कारण की ह्या प्रश्नामध्ये एवढा छानरित्या प्रश्न सॉल्व होतोय की काय आवश्यकताच नाही कोणत्या गोष्टीची, काही जास्त डोकं लावायची गरज नाही. बघा काय दिलंय, BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. ठीक आहे. आता जर मी इथे इंग्लिशमध्ये गेलो तर काय विचारलंय? फील्ड. फील्ड ज्या वेळेस विचारतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या फील्ड आहेत? बघा आपल्याकडं फील्ड आहेत. हे बघा इथं दिलं आहे ना फील्ड. तर आपल्याकडे फील्ड आहेत आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. ठीक आहे. ह्या 3 फील्ड आहेत. आता जर तुम्ही पर्यायामध्ये गेले तर बघा काय म्हणते, आर्ट हिस्ट्री, एन्शंट इंडियन हिस्ट्री हा कशाचा पार्ट झाला? हा आर्टचाच झाला, कला शाखेचाच झाला. लिटरेचर हा कशाचा पार्ट झाला? कला शाखेचाच, आर्ट्सचाच झाला. वर्ल्ड हिस्ट्री कशाचा पार्ट झाला? आर्ट्सचाच झाला. म्हणजेच हे जे आर्ट दिले तुम्हाला बघा इंग्लिशमध्ये, ठीक आहे, कला विज्ञान आणि वाणिज्य, शाखा, क्षेत्र, कोणतं क्षेत्र, कोणती फील्ड, समजलं? बारकाईने बघा, बारकाईने बघा, प्रश्न सुटतो. लॉजिक आवडलं असेल तर नक्की शेअर करा मित्रांसोबत. बघा माझा हेतू एकच आहे, काय माहिती आहे का, तुमची जी ॲक्युरेसी ना ती वाढायला पाहिजे. ॲक्युरेसी नेक्स्ट लेवलला जायला पाहिजे. जिथं आता तुमचे 55-60 ॲक्युरेसी आहे तीच ॲक्युरेसी 70-75 पर्यंत जाते जर तुम्ही असे क्वेश्चन, ज्यांचे असे चुकलेले आहेत ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की क्वेश्चन नंबर सांगा आणि सर असा प्रश्न माझा चुकला होता. बरं पुढील प्रश्न बघू. बघा क्वेश्चन नंबर 46 काय म्हणतोय, लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य विचारले, योग्य नाही, अयोग्य. प्रश्न कसा सॉल्व करायचा आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषांमध्ये लाखद्वीप होय. आता मी MPSCची परीक्षा देतोय, हां, आपली मदर टंग मराठी. मग आयोगाला हे अपेक्षित आहे का की लक्षद्वीपला मल्याळममध्ये लाखद्वीप म्हणतात? ते म्हणतात तुझ्याकडनं अपेक्षित नाही बाबा, मला आम्ही देतोय ना. मग करेक्ट म्हण, कारण आयोगाला अपेक्षितच नाही की तुम्ही ह्या 2 भाषा पाठ करा किंवा हा शब्द ह्या भाषेमध्ये आहे तो पाठ करा. आम्ही देतोय ना ते योग्य आहे, बरोबर, हे योग्य आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले, अयोग्य कोणते? मग जर अयोग्य आहे तर बघा हा एक इथं आहे, हा इथं आहे आणि हा इथं आहे. काय होईल? हे एलिमिनेट होतील मित्रांनो. काय उत्तर आलं? ब आणि ड. इसको बोलते लॉजिक. सहमत आहात का नाही सांगा, आवडतंय का नाही? बघा असे प्रश्न समजून घ्या. आता आपण पुढच्या फक्त जस्ट एक स्टेटमेंट वाचून घेऊ. हां चला. आकारमानानुसार हा भारताचा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. पॉसिबलच नाही. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर, बघा मुख्य शहर काय? करवत्ती हे आहे. अगाटी ही लक्षद्वीपची राजधानी आहे. मला सांगा, जर मी असं म्हणतो की महाराष्ट्राचे मुख्य शहर मुंबई आहे परंतु याची राजधानी लातूर आहे, पॉसिबल आहे? कारण मुख्य शहरालाच राजधानी करतात इन जनरल. किंवा कोणताही जिल्हा पकडा, आपला जळगाव पकडा किंवा गडचिरोली पकडा, काय असते हे लॉजिक बेस आहे.
म्हणून मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाला वाचतात ना, सेम प्रश्न आपल्याला मागं येऊन गेलेला आहे नागालँडविषयी. जर तुम्ही क्वेश्चन पेपर चांगले वाचले असतील तुम्हाला ते समजणार. ज्या राज्याचं मुख्य शहर आहे तेच त्याची राजधानी मॅक्सिमम टाईम असते. ठीक आहे. सो तुमचं उत्तर काय? 4 नंबर ब आणि ड. बघा मित्रांनो, हे लॉजिक आहे. इथं आहे ना, इथं तुम्हाला त्या पद्धतीने विचार करावाच लागणार की हे असं का, हे असं का नाही, आणि हे दिलंय तर मग हे योग्य आहे का. जनरली मुलांचं काय थोडासा घोळ होतो आणि जनरली मुलांचा काय घोळ होतो की ते ओव्हरथिंक करतात. ओव्हरथिंक नका करू. ओव्हरथिंकिंगने काय होणार? ओव्हरथिंकिंगने फक्त एकच होतं आहे की तुम्हाला येणारे प्रश्न सुटून जातात. आता जर तुम्ही क्वेश्चन सेग्रिगेट करायला गेले, क्वेश्चन पेपर सेग्रिगेट करायला गेले, तर क्वेश्चन पेपरचं डायमेन्शन्स बघा. काही प्रश्न वन लाईनर आहे, काही मल्टी लाईनर आहे, कुठं जोड्या दिलेल्या आहेत. आता कुठं असं दिलं की बाबा हे स्टेटमेंट आहे, हे त्याचं स्पष्टीकरण आहे. असा पेपर सेग्रिगेट करत चला. त्याच्याने काय होईल, आता मल्टी लाईनरमध्ये काही काही स्टेटमेंट बेस आहे आणि काही काही फॅक्ट बेस आहे. वन लाईनरमध्ये कधी अ ब क ड असं येतं आहे, कधी अ ब क ड असं येतं आहे. हे प्रश्न काय, कधी कधी ड दिलं आहे पण 3 नंबरला दिलं आहे, तर हा तुमचा ट्रॅप झाला. असे ॲनालिसिस करायला शिका. आणि मी आहेच तुमच्या सोबतीला, नो डाऊट. बघा, पुढीलपैकी कोणी पुंज, क्वांटम कण ह्या शब्दाची निर्मिती केली आहे? बरोबर. आता याच्यामध्ये तुमचं एलिमिनेशन चालतंय. कसं? मी तुम्हाला काय सांगितलं, हे अशी छोटी नावं जी असतात नाही बघा, हे जे शॉर्ट फॉर्ममध्ये दिले ती कट करायची पहिले. ही नावं आली कुठून? ही नावं आली कुठून असं लक्षात ठेवा. चला, ठीक आहे. बघा, आता मल्टी लाईनर क्वेश्चन आहे ना, हा मल्टी लाईनर क्वेश्चन आहे. हा स्टेटमेंट बेस आहे. जो आपण पुस्तकांचा बघितला होता किंवा स्टेडियमचा बघितला होता तो फॅक्ट बेस होता. बरोबर. आता इथे मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधान, बघा हे विधान आलं, योग्य आहे. आता हे काय आहे, बघा इथं आर दिले आणि इथं एक दिल, म्हणजे इथं सिंग्युलर आहे, इथं प्लुरल आहे. ओळखा पाहू आता काय तर. चला बघा काय म्हणतोय की बाबा हा प्रश्न काय म्हणतो बघा, मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बरोबर. मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीव वंश गटाची आहे. साहजिकच आहे, तो देश आहे, तिथल्याच वंशाची असेल ना. स्टेटमेंट करेक्ट आहे. स्टेटमेंट करेक्ट. चला येऊया. म्हणजे तुमचा एक मिनटं, म्हणजे तुमचा पर्याय 4 हा एलिमिनेट होतो. ठीक आहे. बघा, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, तर तुमचा पर्याय 4 हा एलिमिनेट झाला. ठीक आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. बरोबर आहे. आपण बघा, मालदीवला जर तुम्ही बघितलं असेल की मालदीवबरोबर मागं कॉन्फ्लिक्ट पण झाले होते. ठीक आहे. त्यांचे राष्ट्रपती आले होते आपल्याकडं. तर आणि ब कुठे आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. चला एलिमिनेट नाही होत. अधिकृत भाषा अरेबिक आहे. नाही माहीत मला नाही माहीत. राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. हा याचा जो रोख आहे ह्या प्रश्नाचा, हा पॉलिटीच्या डायरेक्शनला आहे तो करंटचा, पण ह्या स्टेटमेंटची डायरेक्शन आहे पॉलिटीची. अपेक्षित आहे का की मला मालदीवचं काय प्रशासन आहे, पॉलिटिकल काय आहे, मला अपेक्षित आहे का गड ब करणाऱ्याला? नाही. करेक्ट असणार. म्हणजेच मला ड उत्तरात पाहिजे. आता अबकड आणि अबड
ह्यामध्ये तुम्ही निवडा की तुम्ही काय उत्तर देणार. ठीक आहे. याचं उत्तर अबड आहे, पण 50-50 पर्यंत आणून द्यायचं काम माझं आहे. एलिमिनेशन अशी टेक्निक आहे जी भरपूर गोष्टी इझी करून टाकते. हा पॉलिटीचा काय नॉलेज बेस आहे, नॉलेज बेस आहे. हां प्रश्न क्रमांक 53 पॉलिटीचा प्रश्न आहे. अपेक्षित आणि अनपेक्षित हे कधी तुम्हाला समजणार? ज्या टायमाला तुमचा अभ्यास चांगला होईल. चांगला एकदम सुपर अभ्यास नाही, चांगला अबोव ॲव्हरेज असला ना की अपेक्षित आणि अनपेक्षित प्रश्न कळतात. चला प्रश्न व्यवस्थित समजून घेऊ. बघा, भारतीय संसदेबाबत कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न आला? भारताच्या. कोणत्या संदर्भात आला? भारताच्या. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तात्पुरती संसद ही एकसदनी होती, हे अपेक्षित आहे का? नाही, कारण कॉन्टेक्स्ट भारताचा आहे. ठीक आहे. भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न आलेला आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ, चला इथपर्यंत मी समजू शकतो, इथपर्यंत तुम्हाला माहीत पाहिजे. हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. अपेक्षित आहे का? नाही. माझ्याकडून अपेक्षितच नाही की तुम्ही हे पाठ ठेवा. हां, जर US कडनं आपण कोणकोणत्या गोष्टी आपल्या घटनेत घेतलेल्या आहेत, जसं मूलभूत अधिकार आणि इतर गोष्टी, त्या तुम्ही पाठ ठेवायच्या, त्या फॅक्ट बेसमध्ये तुम्ही पाठ ठेवायच्या. हे नाही, याची काही आवश्यकता नाही. मल्टीलायनर क्वेश्चन आहे भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तुम्ही काय करणार? दोन्ही बरोबर, दोन्हीही बरोबर. रिस्क जेवढी घेणार ना, रिस्क जेवढी घेणार तेवढं योग्य असते पेपरमध्ये. रिस्क घ्यायला शिका. हा नाही, हे सर्व नॉलेज बेस आहेत, हे सर्व नॉलेज बेस आहेत, नॉलेज बेस क्वेश्चन आहेत. हा माहीत पाहिजे, हा माहीत पाहिजे. पॉलिटीचे ऑलमोस्ट नॉलेज बेसच आले होते. हां, हा सायन्सचा प्रश्न आहे. बघा, हा एक PYQ आहे, इथिलीन. हां बघा, हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? काय म्हटलं त्याने? लस. इट्स अ वॅक्सिन. वॅक्सिन आहे, लस आहे. बरोबर. हे आहे का? नाही, कारण हा आजार आहे किंवा ताप आहे. हा ताप आहे. फीवर, पित्तज्वर, इथं येलो फीवर म्हटलंय. नाही, हा पण ताप आहे. हे रोगाची नाव आहेत, ही लसची नाव थोडी आहे. म्हणून हे दोन कट झाले. तुम्हाला कळतंय का? हा जो शब्द आहे, हा शब्द जर तुम्ही व्यवस्थित बघितला, लस विचारलंय आणि हे तापाची नाव आहे, विषयच मिटला. तुमचे दोन तुम्ही 50-50वर आले. आता TT आणि BCG दोनपैकी एक तुमचं डिसिजन आहे. याचा आन्सर BCG आहे. प्रश्न क्रमांक 70. बघा, मी हे सर्व प्रश्न तुम्ही म्हणाल की सर मग आता एक काम करू, अभ्यास राहू द्या बाजूला, आपण फक्त नॉलेज लॉजिक आणि ट्रिक्स आणि लॉजिक खेळू. तसं नाही आहे. तुम्हाला डीप अभ्यास करावाच लागेल, कारण ह्या सर्व गोष्टी कधी येतील? ज्यावेळेस तुमचा चांगला व्यवस्थित अभ्यास झाला असला त्यानंतर. त्यावेळेस तुम्हाला हे समजणार की कोणतं अपेक्षित आहे, कोणतं अनपेक्षित आहे, कोणतं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, कोणत्या स्टेटमेंटला मी किती महत्त्व द्यायला पाहिजे, कोणत्या प्रश्नाला मी कसं एक टॅकल करायची पद्धत असते, त्यानंतर कोणते कीवर्ड्स आहेत ते मला समजायला पाहिजे. हे कधी होणार? ज्यावेळेस तुम्ही अभ्यास चांगला करणार, त्यानंतर क्वेश्चन पेपर चांगले ॲनालिसिस करणार,
तुम्ही बघा, जेवढ्या जुने विद्यार्थी आहेत किंवा अधिकारी झाले ते एकच गोष्ट नेहमी म्हणतात, मागचे क्वेश्चन पेपर सॉल्व करून बघा, व्यवस्थित बघायचे, ते यासाठीच म्हणतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 70. बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो. कोणती पिशवी? बघा, रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो. केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावायची. विल्हेवाट लावली जाते. कोणती? रंगीत कोडेड पिशवी. हा शब्द बघा, रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते. बरोबर. हा आता आपला प्रश्न आला व्यवस्थित. मला सांगा, पांढरी पारदर्शक पिशवी म्हणजे कलर आला का? इथं रंगीत म्हणतोय आणि इथं म्हणतो पांढरी पारदर्शक, म्हणजे कलर आला का? हा नाही, पर्याय गेला तुमचा. ठीक. दुसरं, लाल पिशवी. बरोबर. मग जर जे ऑर्गन आहेत, ठीक आहे, ते सेग्रिगेट कसे करतील की हा ह्युमन ऑर्गन आहे, हा ह्युमन ऑर्गन नाही आहे? जर लाल रक्त लागते आणि लालच पिशवी जर त्यांनी ठेवली तर ते सेग्रिगेट, कारण त्यांची विल्हेवाट लावायची. मग सेग्रिगेट वेगवेगळे कसे करतील? हा कलर येईल का? नाही बसत हा कलर पण. आता ह्या दोनपैकी मी तुम्हाला 50% आणून ठेवलं. ह्या दोनपैकी एक तुमचं उत्तर आहे. आलं लक्षात? बघा, आयोग आहे ना, आयोग खूप गोष्टी देऊन ठेवतोय. फक्त आपलं काम काय आहे ना, की ते व्यवस्थित चेक करणं. ठीक आहे, व्यवस्थित चेक करा. एक गोष्ट व्यवस्थित बघा. आणि इन जनरल तुम्हाला सांगतोय, ज्या टायमाला आयोग अशा गोष्टी जाणून बुजून टाकते, बरं, स्वतःहून आयोग टाकते, कारण त्यांना काय काय चेक करायचं आहे? तुमचं नॉलेज चेक करायचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी किती प्रेझेंट आहात ते चेक करायचं आहे, तुम्ही क्वेश्चनला टॅकल कसे करतात ते बघायचं आहे, त्यानंतर क्वेश्चनला बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे तेही त्यांना पाहायचं आहे. म्हणून या सर्व गोष्टी, अधिकारी बनण्यासाठी या सर्व गोष्टी स्वतः आत्मसात करा. ठीक आहे. आणि विदर्भ आयस्ता आहेच तुमच्यासोबत सदैव. ठीक आहे, चला. हां, याचं पिवळी, येलो. चला. बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, सायन्सचे जे नावं आहेत ते ॲज इट इज कॉपी होतं. आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? आजार. इथं रोग दिलाय, इथं म्हणतोय आजार. इथं आजार म्हणतोय, इथं रोग म्हणतोय. पॉसिबल आहे? बघा, मधुमेह हा तर साखरेमुळे होतो. पार्किन्सन विसरण्याचा आजार आहे. काय राहिलं? बघा, ॲज इट इज, जसा इंग्लिश तसा मराठी, ॲज इट इज, कॉपी पेस्ट. तुमचं उत्तर. सायन्सचा प्रश्न क्रमांक 72. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. जस्ट अ सेकंड. बघा, अंगावर केस असतात? नाही माहीत मला. हृदयावर 3 कप्पे असतात? नाही माहीत. मादीमध्ये स्तनग्रंथी असतात? काही सस्तन प्राणी अंडी घालतात. बघा, इथं काय शब्द आला? काही. प्रत्येक याला काही ना काही अपवाद आहेच. जिथे एखादी गोष्ट आली त्याला अपवाद येणार. त्यांनी काय म्हटलं? काही. लेट्स सपोज इथं 10 लोक आहेत. ठीक आहे, मी जर म्हटलं काही लोकांना कमी ऐकू येते, तर माझं असं म्हणणं आहे का की ह्या 10च्या 10 कमी ऐकू येते? पण 10 पैकी एक जरी असला तरी हा शब्द सार्थक ठरतो. या 10 पैकी एक जरी असला ना तरी हा शब्द सार्थक ठरतो. म्हणून हे स्टेटमेंट करेक्ट आहे. बरोबर. आणि हे स्टेटमेंट करेक्ट आहे
तर माझं उत्तर काय असायला पाहिजे? इथं ड मिसिंग आहे, इथं मिसिंग आहे, या दोनपैकी एक माझं उत्तर असेल. आले तुम्ही 50-50वर? बरं, अंगावर केस असतात ॲज युजल, अंगावर केस असतात मॅमल्स. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, इझिली सॉल्व होतो. बघा पुढचा प्रश्न 73 क्रमांकाचा. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण, बघा काय, मासे मोडतात. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. ठीक आहे, चला. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात, नाही माहीत मला. ते शीतरक्ताचे प्राणी आहेत, नाही माहीत. त्यांच्या शरीरावर खवले असतात. बघा, आपण जर मासा बघितला, त्यांच्या काय म्हणतो इथं, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात. म्हणजे ड मला उत्तरात पाहिजेच पाहिजे. ड कुठं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. आलं तुमचं उत्तर. आता समजलं मी का म्हणतो की स्टेटमेंट व्यवस्थित वाचा, कीवर्ड्स व्यवस्थित वाचा. तुम्ही जेवढा डीपली क्वेश्चन पेपर बघणार ना, तेवढा तुमचा फायदा होत जाईल. असे भरपूर गोष्टी आहेत, असे भरपूर क्वेश्चन्स आहेत. बघा हा प्रश्न बघा, कीवर्ड्स जे काम करतात ना, ते सांगतो मी तुम्हाला. कीवर्ड्स काय काम करतात बघा. प्रश्न क्रमांक 74. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. काय म्हटलंय? विषाचे नाव. ठीक आहे, आता मला ह्या प्रश्नाविषयी काही माहीत नाही, मी वाचलेलं नाही, काहीच नाही. परंतु हे एक मला माहीत आहे, विषाला टॉक्सिन म्हणतात. बघा हा शब्द बघा, विषाला टॉक्सिन म्हणतात. विष, टॉक्सिन, विषय मिटला. आलं माझं उत्तर. मला ह्या प्रश्नाविषयी काही माहिती होतं का? नाही. परंतु मला हे माहीत आहे की टॉक्सिन विषाला म्हणतात. ठीक आहे, हे तर बिलकुल नाही. हा पर्याय तर कधीच निवडायचा नाही. कोणतेही विष सापडत नाही, कोणतं कोणतं सापडतच. ठीक आहे, चला क्वेश्चनला समजून घेतलं ना की बरोबर उत्तरापर्यंत जाता येते. ओके, बघा, चूक की बरोबर ते सांगा. चूक की बरोबर ते सांगा. आता हा एक वेगळा फॉर्मॅट आला आपल्याला. ठीक आहे, क्वेश्चनचा. जसं आपण जोड्या लावा हे ते करतो. बघा, सोलर PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. नाही माहीत मला, नाही माहीत. सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित उष्णतेचे ऊर्जेत रूपांतर होते. नाही माहीत मला. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. फक्त नायट्रोजन असतो का? फक्त नायट्रोजन असतो का? नाही. म्हणजे हे काय आहे? हे चूक आहे. आता चूक कुठे आहे? बघा, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, आता इथं तिन्ही ठिकाणी चूक दिलं आहे, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे. असं होऊ शकते का? जर असं असतं तर आयोगाने हे बरोबर हा शब्द दिलाच नसता. त्यांनी सांगितलं तर यापैकी चूक कोणतं आहे ते सांगा. हे तुमचा ऑप्शन बरोबर आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे. आणि यामध्ये याला एक्स्ट्रीम कीवर्ड म्हणतात. हा जो असतो याला एक्स्ट्रीम कीवर्ड म्हणतात. ओनली, फक्त. बघा, मी खूप शांततेनं आरामशीर तुम्हाला लॉजिक शिकवतोय. ठीक आहे, व्यवस्थित शिकून घ्या. नाही तुम्हाला जमत आहे, पुन्हा व्हिडिओ बघा, कमेंट्समध्ये मला विचारा की असं का, हे का, ते का, मी उत्तर देईल. बघा, 50-50पर्यंत तुम्हाला घेऊन यायचं आहे ॲट एनी कॉस्ट. प्लस काही असे प्रश्न आहेत जे तुम्हाला डायरेक्ट उत्तरापर्यंत घेऊन जातील. ठीक आहे, चला
पुढचा प्रश्न क्रमांक 79 बघा. दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? ठीक आहे. व्हॉट काइंड ऑफ वेव्स आर प्रोड्यूस्ड इन अ सिलेंडर कंटेनिंग अ लिक्विड बाय मूव्हिंग इट बॅक अँड फोर्थ. म्हणजे सिलेंडर आहे, त्यांना असं हलवलं तर कोणती फोर्स निर्माण होईल? ठीक आहे. बघा, लॉंगिट्युडनल ट्रान्सव्हर्स, अनुतरंग किंवा अवतरंग. बघा, दोन्ही एक सोबत निर्माण नाही होणार, पण दोनपैकी एक निर्माण नक्की होणार. दोन पर्याय निघले तुमचे. आता उत्तर तुम्ही काय करणार ते तुम्ही ठरवा, परंतु 50-50 पर्यंत तुम्हाला घेऊन येणार. एक सिलेंडर हलवलं तर त्यामध्ये अनुतरंग निर्माण झाले किंवा अवतरंग निर्माण झाले, दोनपैकी एक तर होणार. म्हणून दोन्ही होणार का एक सोबत? नाही, दोन्ही एक सोबत थोडी होणार, पण दोनपैकी एक होणार. म्हणजे असं तर नाही ना, हे म्हणताय अनुतरंग अवतरंग दोन्हीपैकी नाही, संबंधच नाही, दोनपैकी एक होणार. असं लॉजिक डेव्हलप करा. आणि माझी अपेक्षा आहे भविष्यात तुम्ही अशा चुका करणार नाही. ॲटलिस्ट 50-50 वर ते क्वेश्चन घेऊन येणार. ठीक आहे. 1 नंबर उत्तर आहे याचं, अनुतरंग. बघा, हा प्रश्न ज्यावेळेस मी सॉल्व केला ना, त्यावेळेस मला असं वाटलं की याला 50-50 वर आणायला काहीच हरकत नाही. मुलांसाठी, खूप मुलांसाठी हा खूप कठीण गेलेला प्रश्न आहे, खूपच कठीण गेलेला प्रश्न. बघा, प्रश्न कसा सुटतो इन अ सिंपल मॅनर. बघा, प्रश्न क्रमांक 80. विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते? In electromagnetic spectrum, what is the wavelength range of just a second, visible light. ठीक आहे. बरं, हा आपला प्रश्न. याला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, मला एक सांगा, अशी एक पट्टी आहे, बरोबर? अशी एक पट्टी आहे, ही अशी लांब पट्टी मी काढली. बरं, मला एखादी गोष्ट मोजायची आहे. आता मी इथं सुरुवात जी आहे बघा, ही स्टार्ट आहे, हा एंड आहे. जर मी इथं सुरुवातीला CM लिहिलं, म्हणजे सेंटीमीटर लिहिलं, आणि इथं शेवटी KM लिहिलं, चालेल का? किलोमीटर. इथं जर मी CM लिहितोय आणि इथं मी KM लिहितोय, तुम्ही म्हणणार सर असं कसं, म्हणजे मोजणार कसं? मग म्हणजे 10 सेंटीमीटरपासून चालू करताय आणि किलोमीटर, पॉसिबल नाही सर हे. म्हणून काय, सुरुवात आणि शेवट एकच पॅरामीटर पाहिजे, एकच युनिट पाहिजे, एकच माप पाहिजे. आता इथं तुम्ही प्रश्नामध्ये बघा काय म्हणतायत की 1 मिलीमीटर ते 700 नॅनोमीटर. अरे, इथं मिलीमीटर म्हणतायत आणि इथं नॅनोमीटर म्हणतायत, कसं काय जुळणार? नाही जुळत. कटला. 0.1 मीटर ते 1 मिलीमीटर पॉसिबलच नाही. बघा, इथं बरोबर नॅनोमीटर दिलंय, इथं नॅनोमीटर दिलंय, इथं नॅनोमीटर दिलंय, इथं नॅनोमीटर दिलंय. हा 2 पैकी 1 तुमचं उत्तर आहे. हे बघा मित्रांनो, ज्या वेळेस मी ह्या प्रश्न बघितला ना, भरपूर विद्यार्थी मला म्हटले सर हा माझा चुकून आला. म्हटलं 50-50 वर घेऊन आला का? म्हणजे कसं आणू? तर म्हटलं तुझ्या डोळ्यासमोर दिलंय. प्रश्नाला असा टॅकल करायची सुरुवात करा, असे टॅकल होतील ना, त्यावेळेस तुम्ही समजून जाल की बाबा नेमका काय घोळ असतो. ठीक आहे. 4 नंबरचं उत्तर आहे याचं. आय होप ही सिरीज तुम्हाला आवडत असेल, आणि आवडत असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करा. मला सांगा की कशी होती, काय होती, कोणता क्वेश्चन तुमचा कोणता चुकलेला आहे, कोणता बरोबर आलेला आहे. ठीक आहे. बरं,
इथपर्यंत आपण ग्रुप बी 2024चा पूर्वचा क्वेश्चन पेपर ॲनलाईज केलेला आहे. मित्रांनो, 2 प्रश्न असे मॅथ रिझनिंगचे आहेत जे मला तुम्हाला फक्त ट्रॅप सांगायचा आहे. जो मी अगोदर ट्रॅप सांगतो ना, तर GSमध्येच ट्रॅप असतो असं नाही, मॅथ रिझनिंगमध्येही ट्रॅप असतो. आता तो कसा मी तुम्हाला थोडंसं एक जस्ट आढावा दाखवतो कसा ट्रॅप आपण हे करतो. ठीक आहे, बघा. खूप मेहनतीने डोकं लावून आपण क्वेश्चन सॉल्व केला, बरोबर. 40 सेकंड, 1 मिनिट, काय वॉट एव्हर जो टाईम घेतला आपण प्रश्न सॉल्व केला. याचं उत्तर काढलं 4. 4 काढलं. आता आपल्याकडे वेळच कमी आहे, आपण काय करणार? 4. कुणाकुणाचं असं झालं आहे ना GSमध्ये आणि ह्याच्यामध्ये, मला कमेंट करा, सांगा मला. बघा, आपण काय करणार? 4 नंबरचा ऑप्शन क्लिक करणार, पण उत्तर तर इथं आहे. आता असं आयोगाने का केलं? आयोगाने असं का नाही केलं 1, 2, 3, 4 असं का केलं? कारण इथं फक्त नॉलेज टेस्ट नाही होत आहे, इथं तुमचं टेम्परामेंटही टेस्ट होतं आहे. तुम्ही किती प्रेझेंट आहात हे पण टेस्ट होतं आहे. असाच सिमिलर एक क्वेश्चन पुढं सांगतो मी तुम्हाला. बघा, अशाच टाईपचं आहे. बघा, ज्या वेळेस आयोग तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते ना नॉलेज बेस, त्यावेळेस फक्त एक लक्षात ठेवा, आपण क्वेश्चन टॅकल करतो ना त्यावेळेसच समजून जातं आहे आपल्याला की आयोगाने काय हे केलं आहे, फसवण्याचा कुठं प्रयत्न केला आहे किंवा कोणत्या गोष्टीला आयोग हे करत आहे. जस्ट अ सेकंड. बघा, 94 नंबरचा प्रश्न आहे. बघा, 94 नंबरचा. बघा, प्रश्न काय, आपण प्रश्न सॉल्व केला. प्रश्न आपण सॉल्व केला. 94 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण प्रश्न सॉल्व केला. चला एक काम करू, सॉल्वच करून घेऊ. ठीक आहे, बघा काय, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किमी चालत गेला, बरोबर. इथं आहे तो, पश्चिमेकडे 4 किलोमीटर आला, बरोबर. घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर गेला आणि तेथून तो 2 किमी उत्तरेकडे गेला. इथून तो 2 उत्तरेकडे आला, बरोबर. व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. म्हणजे इथून पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? आता हे अंतर किती आहे? 2 किलोमीटर, बरोबर. 2 किलोमीटर आपलं उत्तर आलं आहे. आता इथं जर तुम्ही पर्यायला गेले, आपण 2 किलोमीटर इथं उत्तर काढलं 2 km असं करतो आपण. पण 2 किमी तर 3 नंबरचा पर्याय आहे. 3 नंबरचा पर्याय आहे ना. काय झालं इथं आयोगाने ट्रॅप लावला आहे तुम्हाला. हे असे ट्रॅप फक्त GSमध्ये असतील असं नाही, असे ट्रॅप मॅथ रिझनिंगमध्ये पण असतात. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्याही प्रश्नाचं कोणताही प्रश्न येऊ द्या, ठीक आहे, कोणताही प्रश्न येऊ द्या, जर त्याचं उत्तर 1, 2, 3, 4 ठीक आहे असं येतं आहे, किंवा फक्त अ, फक्त ब, फक्त क किंवा फक्त ड असं येतं आहे, तर तो प्रश्न व्यवस्थित, इथं ओनली विषयी बोलतोय मी, ओनली जर असं येतं आहे तो प्रश्न व्यवस्थित बघा. याचे पर्याय शिफ्ट केलेले असतात. 3ला 4च्या ठिकाणी टाकतात, 4ला 1च्या ठिकाणी टाकतात, 2ला 4च्या ठिकाणी टाकतात.
हा ड क च्या ठिकाणी येतो, क ड च्या ठिकाणी जातो, क किंवा अ च्या ठिकाणी येतो. ठीक आहे. हां, चल मित्रांनो, आपला 2024चा गट ब चा प्रश्नपत्रिका सॉल्व झालेली आहे. आय होप तुम्हाला हे ॲनालिसिस, हे लॉजिक, हे ट्रिक्स आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तत्पूर्वी एक माहिती द्यायची होती अजून, की आपली वर्णनात्मक पॅटर्नने इंटिग्रेटेड बॅच चालू होते पुणे इथून. राज्यशास्त्र आणि इतिहास सागर सर घेणार आहेत. सोमवार 11 ऑगस्ट 2025 चालू होते. ठीक आहे. सर्व माहिती घेण्यासाठी खाली डिटेल्स आहेत, त्याच्यावर तुम्ही पुणे ऑफिस किंवा अमरावती ऑफिसला माहिती घेऊन लवकरात लवकर ही बॅच जॉईन करू शकता. याचा लाभ घ्या सर्वांनी. तरी आपली ही जी ब्रह्मास्त्र सिरीज आहे, ठीक आहे, याच्याबद्दल तुमचे काय अभिप्राय आहे, अजून काही सांगायचं असेल, ही कंटिन्यू करायची असेल, याचे पुढचे भाग आणायचे असतील तर कमेंट्समध्ये मला सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या. थँक्यू फॉर वॉचिंग विदर्भ IAS. हॅव अ ग्रेट डे.